आज एक वेगळाच विषय घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे। यूपी मधली ही घटना आहे। नाव मात्र सांगणार नाही किंवा फोटोही दाखवणार नाही, परंतु एक अजब अशी घटना आहे। मावशी आणि भाचा या दोघांना एका रूममध्ये बघितलं आणि त्यानंतर खूप मोठा हंगामा तिथं झाला। बऱ्याच वेळा काय होतंय की कोण कोणासोबत प्रेमसंबंध बनवल सांगता येत नाही आहे। अशा परिस्थिती खूप साऱ्या ठिकाणी घडतात। असं नाही की फक्त यूपीमध्येच, भारतातल्या अनेक ठिकाणी आणि जगभरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये अशा घटना घडत असतात। बऱ्याच जणांचे हे असे प्रकरण लपून राहतात आणि लोकांसमोर उघड होत नाहीत आणि बऱ्याच वेळा काय होते की लोकांसमोर उघड होतात, परंतु ते तिथल्या तिथंच घरातल्या गोष्टी असल्यामुळं दबून जातात किंवा मग याचे काही चुकीचेही परिणाम दिसायला मिळतात। त्याच्यामुळं इथं जे नेमकं काय झालं की या दोघांना एका खोलीमध्ये पकडण्यात आलं त्यांच्याच नातेवाईकांकडून। त्याच्यानंतर मग शेजारचेही बरेच लोक तिथं येऊन या दोघांना समजावून सांगत होते। कोण ओरडत होतं, कोण भांडत होतं, कोण समजावून सांगत होतं आणि कोण तर त्याला प्रेमाने विचारत सुद्धा होतं की तुम्हा दोघांना लग्न करायचं आहे का। त्याच्यानंतर या दोघांनी दबकत खूप प्रेशर झेलून, म्हणजे सुरुवातीला तर नाहीच म्हणाले, पण मग नाही म्हणाल्यानंतर मग ह्या दोन गोष्टी कशासाठी करतात तुम्ही सगळे असे एकत्र भेटणे आणि बऱ्याच तुमचे संबंध जुळवून आणणे, या सगळ्या गोष्टी लग्न नाही करायचं तर मग कशासाठी करता। ह्या सगळ्या गोष्टी शेजाऱ्या पाजाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी दोघांच्यावरही दबाव आणून विचारलं। तेव्हा मग कुठे खरंच आम्हाला लग्न करायचं आहे असं त्याच्या तोंडून आलं आणि मग त्या लोकांनी, जे नातेवाईक आणि शेजारच्या लोकांनी या दोघांना एकत्र रूममध्ये बघितल्यानंतर पकडल्यानंतर चक्क दोघांचं लग्न सुद्धा लावून दिलेलं आहे। आता इथून पुढचा त्यांचा संसार कसा होईल हा भाग वेगळा आहे, परंतु या दोघांचं अशा पद्धतीचं लग्न झालं आणि शेजारी आणि नातेवाईकांचंही या निमित्ताने नेमकं कौतुक करायला हवं की काय समजत नाही आहे। परंतु अशा पद्धतीच्या नात्याला काळीबाम फासणाऱ्या गोष्टी होऊ नयेत, अशा गोष्टी आपण सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे। प्रत्येक वेळी या अशाच जोड्यांचं जर लग्न लावत राहिलो तर यातून प्रोत्साहन भेटेल की काय असंही वाटू लागते।